ज्ञानस्पर्श क्लासेसमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आपण 135वी जयंती साजरी करत आहोत। तर आज आपण या महामानवाला आपण अभिवादन करूया आणि आपण आजची जयंती साजरी करूया। तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला शिक्षणाचं महत्त्व काय आहे ते त्यावेळेस पटवून दिलं होतं। आज आपण जे शिक्षण घेतोय, आज महिला मंडळ शिक्षण घेत आहे, बरोबर आहे का? तर त्यामागे त्यांचं योगदान आहे। त्यांनी वेगवेगळे उपक्रम राबवले, शिक्षणामध्ये त्यांनी क्रांती घडवून आणली, म्हणून आज आपण सगळ्यांना शिक्षणाचा हक्क मिळत आहे, तेही मोफत शिक्षण आपल्याला मिळत आहे। पूर्वीच्या काळी कसं होतं, ज्याच्याकडे पैसा होता, जे राजे लोक होते त्यांना शिक्षण मिळायचं, गरिबांना शिक्षण अजिबात मिळत नव्हतं। मग त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांसाठी शिक्षणाची दारे खुली केली। गरिबांनी का शिक्षण घ्यायचं नाही त्यांनी मुद्दा उपस्थित केला आणि सगळ्यांसाठी शाळा उपस्थित केल्या, सगळ्यांना शिक्षण देणे सुरू केलं। आज म्हणून गोरगरीब सगळी जनता शिक्षण घेते। एवढंच काय, प्राणी मात्रावर सुद्धा त्यांनी प्रेम दाखवलं। झाडे झुडपे जंगलतोड होते, जंगलतोड होऊ नये म्हणून सुद्धा वेगवेगळे कायदे आणले, त्यांनी संविधान तयार केलं। आज आपला भारत देश जो आहे तो संविधानावर चालतो। कशावर चालतो? संविधानावर। कुठल्याही माणसावर किंवा कुठल्याही व्यक्तीवर अन्याय झाला तर त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी संविधान उपलब्ध आहे। आपण त्या माणसाविरुद्ध आपण कोर्टात जाऊ शकतो, बोलू शकतो, त्या माणसाला कोर्टात टाकू शकतो, आपण तुरुंगात टाकू शकतो। एवढं आपल्याला ह्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे। तर त्यांना मी वंदन करतो आणि आपल्या या क्लासमध्ये भाषण करण्यासाठी सर्वोदय येत आहे। या कार्यालय अध्यक्ष पूज्य गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या बालमित्रांना आम्ही लहान आठवण आम्ही त्याचे मी खूप छान शिल्पकार आहे, डॉक्टर होऊन देशाची सेवा करणार आहे। माझ्या देशात खूप प्रेम आहे। वेळेवर शाळेत येणे, स्वच्छता ठेवणे, मोठ्यांचा आदर करणे ही सुद्धा देशसेवाच आहे। मी कधी खोटे बोलणार नाही आणि नेहमी सत्याचा मार्ग निवडेल। चला एक मजबूत आणि सुंदर भारत, जय हिंद, जय भारत। भाषण करण्यासाठी ज्ञानेश्वरी आलेले आहे। ज्ञानेश्वरीने सुरुवात करावी भाषणासाठी। भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा मित्रांनो। आज 26 जानेवारी आपण भारताचा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी एकत्र जमलो आहोत। 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला, पण यानंतर भारताचा राजकारभार सुरळीतपणे चालला। 1 जानेवारी 1950 रोजी देशात राज्याभिषेक करण्यात आले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार आहेत। त्याचे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे। त्यानुसार सर्वांना समान हक्क व समान अधिकार मिळाला आहेत। प्रजासत्ताक दिन आपल्याला देशाच्या स्वातंत्र्य दिनासाठी लढलेल्या देशभक्तांची पराक्रम गाजवणाऱ्या शूरवीरांच्या आणि त्यांच्या बलिदानाची आठवण करून देतो। त्या शूरवीरांना माझे वंदन। आपला देश विकासाकडे वाटचाल करत आहे। चला तर आजच्या या मंगळ दिनी आपण प्रयत्न करू की आपण सर्व भारतीय देशाचे एकत्र व अखंडता टिकवून ठेवू व भारतीय देशाची सेवा करू। जय हिंद, जय भारत, धन्यवाद। आज आपल्या या ज्ञानस्पर्श क्लासेसमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात येत आहे। तर सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी हजेरी लावलेली आहे कार्यक्रमासाठी। या ठिकाणी श्रुती सरवदे आणि ज्ञानेश्वरी घोगरे या 2 विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर असं भाषण केलेलं आहे।